हा प्रश्न ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय बघा. टू सॅटेलाइट्स A and B having ratio of masses 3:1 are revolving in a circular orbit of radii r and 4r. The ratio of total energy of satellites A to that of B is option A 1:3, B 3:1, C 3:4 and D 12:1. मग आपल्याला काय दिलंय बघा, तर त्यांच्या मास दोन सॅटेलाइट आहे आणि त्यांच्या एक ए आहे आणि एक बी आहे. त्यांच्या मासचा रेशो MA:MB 3:1 दिलाय. रेडियसचा रेशो R/4R म्हणजेच 1/4 येतो आणि टोटल एनर्जीचा रेशो काढायचा आहे. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो -GMM/2R. पैकी हा जी कॉन्स्टंट असतो हा मास, पृथ्वीचा मास कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथं 2 पण दोन्ही ठिकाणचे कॅन्सल होणार आहे. म्हणजे मासच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आणि रेडियसच्या इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये टोटल एनर्जी बदलते आणि म्हणून टोटल एनर्जी ऑफ ए डिवायडेड बाय टोटल एनर्जी ऑफ बी दॅट इज MA/MB आणि इन्व्हर्स प्रोपोर्शन असल्यामुळे इथं RB/RA. आता MA/MB 3/1 आहे आणि RB/RA हे 4:1 आहे. हे म्हणजेच काय झाले, 3 4 जा 12 झाले. म्हणजे हा रेशो काय आला, 12:1 आला, की जो करेक्ट ऑप्शन डी आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला मास आणि रेडियस दिलं असेल ना, तर तुम्हाला डायरेक्ट ह्या स्टेपला यावं लागेल टोटल एनर्जी जर विचारली तर, आणि मग तुमचा वेळ वाचेल. तर या पद्धतीने शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.